आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात. पण सर्वात मोठा प्रश्न जो आहे ना, तो पिण्याच्या पाण्याचा असतो. हे बघा, आता हे जे आमचं जे मंदिर आहे, ह्या मंदिराच्याच लगत अगदी मी त्या ठिकाणी हे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, म्हणजे ज्याला आपण शिवडी म्हणतो, जसं कुशावर्त असतं त्या पद्धतीनं हे काम चालू आहे. आणि हे आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याजवळ जागा उपलब्ध आहे, त्यांनी अशा रीतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण अवश्य करून घ्या आणि बांधकाम करायचं. काही फरक पडत नाही. झाला खर्च एक 5-10 हजार 20,000, अशा रीतीनं बांधकाम करायचं. पाणी स्वच्छही राहील, कायमस्वरूपी राहील आणि पाणी आपल्याला कायमचं उपलब्ध राहील. आणि याला त्याला म्हणायची गरज नाही, शासनालाही म्हणायची गरज नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा म्हणून. अखंड पाणी पुरेल तुम्हाला. कशासाठी उगाच कायमस्वरूपी हा जो प्रश्न आहे ना आपल्याला पिण्याच्या पाण्याचा, हा अखंड सुटेल. छोटीशी मोटर बसवतील, घरापर्यंत पाणी पोहोचवतील. 10-5 हजार लिटर पाणी मावू शकतं. आता ही जी शिवडी आहे, हिचं काम चालू आहे, दिसतंय आपल्याला. ही जशी जशी खोल जाईल तसं पाण्याचा साठा वाढेल. आपल्यालाच नाही, अनेक समाज बांधवांना इथं त्या ठिकाणी उन्हाळ्यात काय आणि इतर वेळी याचा विनियोग सहजरित्या साधता येईल. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. अवश्य काम करा. तुम्ही ह्या ठिकाणी किती खर्च करतात आयुष्यात? खूप काही खर्च करतात. मग जर तुम्ही भरपूर खर्च करतात त्या ठिकाणी, तर मग आपल्याला अडचण काय आहे हा खर्च करायला? मग चला, अवश्य पिण्याच्या पाण्यासाठी आपण खर्च करणारच आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी हाळ, हौद आणि छोटीशी शिवडी बांधकाम करणार म्हणजे करणारच.